तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी जर तुम्ही सक्सेसफुल सबमिट केली असेल, लाभार्थी बहिणीचा आधार ओटीपी टाकून आणि पती वडिलांचा आधार ओटीपी टाकून, तर तुम्हाला दोन्ही ओटीपीची पावती या ठिकाणी काढणे खूप जास्त महत्वाचे आहे। पावती काढणे महत्वाचे आहे। लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केल्याची ओटीपीची पावती, दोन्ही आधार ओटीपीची पावती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकता। कशी काढायची तुम्हाला समोर सांगणार आहे, कारण ओटीपीची पावती काढणे यासाठी महत्वाचं आहे। या टॉपिकवर बघा, मी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकला होता। त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगितलेली होती, पण त्यामध्ये भरपूर बहिणींना प्रॉब्लेम झाला। तारीख सिलेक्ट करताना, डेट सिलेक्ट करताना, आपण ओटीपी कधी टाकला, आपण केवायसी कधी पूर्ण केली, त्यामुळे त्या बहिणींना पावती काढता आली नाही। तर बघा, त्या बहिणींसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा आहे, ज्या बहिणींनी चुकून त्यांना असं वाटत आहे की फ्रॉड वेबसाईटवर ई-के-वाय-सी केली। hubcommute.in नावाची एक फ्रॉड वेबसाईट होती। त्या फ्रॉड लिंकवर, म्हणजे त्या फ्रॉड लिंकच्या मदतीने लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर त्यांनी ई-के-वाय-सी केली। फ्रॉड लिंकच्या मदतीने लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर ते डायव्हर्ट झाले आणि त्यांनी ई-के-वाय-सी ओटीपी टाकून, दोन्ही आधार ओटीपी टाकून ई-के-वाय-सी कंप्लीट केली। मग आता त्या बहिणींना कन्फ्युजन आहे की आमचा ओटीपी गव्हर्नमेंटच्याच वेबसाईटवर गेला की फ्रॉड वेबसाईटवर गेला। हे सुद्धा कन्फ्युजन तुमचे या ठिकाणी दूर होणार। म्हणजे फ्रॉड वेबसाईटवर तुमचा ओटीपी डायव्हर्ट झाला की ओरिजिनल वेबसाईटवर तुमची केवायसी सबमिट झाली, हा प्रॉब्लेम सुद्धा, हा डाऊट सुद्धा तुमचा 100% दूर होणार आहे। आणि तुमचं ओरिजिनल वेबसाईटवर ई-के-वाय-सी केली की फ्रॉड वेबसाईटवर ई-के-वाय-सी केली, पूर्ण तुमचा डाऊट क्लिअर होणार। त्याचप्रमाणे ज्या बहिणींना तारीख सिलेक्ट करण्यासाठी प्रॉब्लेम होत होती, तो व्हिडिओ पाहून त्या बहिणींना केवायसीची पावती काढता आली नाही, तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तारीख सिलेक्ट करण्यामध्ये कोणताच प्रॉब्लेम होणार नाही। 100% तुमची केवायसी सक्सेस झाल्याचा मेसेज तुम्हाला अशा प्रकारे जे आहे ते बघा, तारीख या ठिकाणी दिलेली आहे। तारीख या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुमचा ओटीपी सक्सेस, त्यानंतर DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि बाजूला NA आणि सक्सेस, हे 2 पॉइंट या ठिकाणी महत्वाचे तुमचे असणार आहे। एक तुमच्या ओटीपी मध्ये, एक पती वडिलांच्या ओटीपी मध्ये। तर या ठिकाणी 2 आधार कार्ड लागणार आहे तुम्हाला, 2 आधार क्रमांक, एक लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक, दुसरा पती वडिलांचा आधार क्रमांक। ही प्रोसेस तुम्हाला 2 वेळा करावी लागेल, दोन्ही ओटीपी टाकून। कशी करायची 2 मिनिटात या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे, आणि तुमचे पूर्ण डाऊट ई-के-वाय-सी बद्दल क्लिअर होणार। फ्रॉड वेबसाईटवर केवायसी केली, तो सुद्धा डाऊट तुमचा क्लिअर होणार, आणि कोणत्या तारखेला आपला ओटीपी सक्सेस झाला, तो सुद्धा तुमचा डाऊट क्लिअर होणार आहे। अशा प्रकारची ओटीपीची पावती तुम्हाला जे आहे ते पाहायला मिळते। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जायचं आहे, माय आधार, कारण आधार कार्डवरूनच आपण ओटीपी सेंड केला आणि त्याच ठिकाणी तुम्हाला तुमची पावती मिळेल। तर बघा, गुगलमध्ये जायचं, गुगलमध्ये जाऊन आपल्याला सर्च करायचं आहे आधार सीडिंग। आधार सीडिंग सर्च करा किंवा माय आधार सर्च करा, तर अशा प्रकारचा रिझल्ट तुमच्या समोर येईल। आधार सीडिंग सर्च केल्यानंतर बघा, UIDAI गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट तुमच्या समोर जे आहे ते अशा प्रकारे लिंक ओपन होईल। ही लिंक लक्षात ठेवा, या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर माय आधारची ऑफिशियल ओरिजिनल वेबसाईट तुमच्या समोर ओपन होते। ओरिजिनल वेबसाईट ओपन झाली, बाजूला बघा या ठिकाणी एक बटन दिलेलं आहे आधार लॉग इनचं बटन या ठिकाणी दिलेलं आहे। त्या बटनवर क्लिक करायचं। त्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा 2 ऑप्शन आलेले आहे। या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे, त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड, सेम टू सेम हा कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। तर आपण या ठिकाणी बघा आधार क्रमांक सबमिट केला, त्यानंतर बघा या ठिकाणी सेम टू सेम कॅप्चा कोड आपण या ठिकाणी फिल केला। बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर ओटीपीचा ऑप्शन लगेचच खालच्या बाजूला तुम्हाला अशा प्रकारे ओटीपीचा ऑप्शन दिसून येईल, आणि तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 6 नंबरचा ओटीपी येईल, लगेचच येईल, वेळ लागणार नाही। तो 6 नंबरचा ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। बघा, आपण ओटीपी सबमिट केलेला आहे, आणि सबमिट करा या बटनवर, लॉग इन किंवा सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्या समोर जे आहे ते तुमचं आधार कार्ड लॉग इन झालेलं आहे। आता आधार कार्ड लॉग इन झाला आहे तर कसं समजेल, तर कॉर्नरमध्ये बघा तुम्हाला तुमचा छोटा फोटो दिसून येईल, कॉर्नरमध्ये छोटा फोटो दिसून येईल। आता मी या ठिकाणी मोबाईलमध्येच करत आहे, पण डेस्कटॉप मोडमध्ये करत आहे। छोट्या स्क्रीनवर जरी करत असाल तरी सारखेच ऑप्शन तुम्हाला दिसून येईल, सेम टू सेम सारखेच ऑप्शन, जे ऑप्शन सांगत आहे त्या ऑप्शनवर फॉलो करत क्लिक करायचं। तर बाजूला बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो दिसत आहे, त्या फोटोवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड ओपन होईल। त्या फोटोवर क्लिक केल्यानंतर म्हणजे तुम्ही लॉग इन झालेले आहे माय आधारच्या वेबसाईटवर। त्यानंतर बघा, आता तुम्ही बाकीचे जे काही सेवा आहे, सर्व्हिस आहे, त्या तुम्ही चेक करू शकता। तुमचं डीबीटी आधार सेडिंग ऍक्टिव्हेट आहे का, त्याचा ऑप्शन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळून जाते। पण आपल्यासाठी या ठिकाणी महत्वाचं आहे ओटीपीची हिस्ट्री। तर या ठिकाणी बघा 3 ऑप्शन दिलेले आहे,
पेमेंट हिस्ट्री, ऑथेंटिकेशन हिस्ट्री आणि आधार अपडेटची हिस्ट्री, 3 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. तर आपल्याला जे सेंटर मधातला ऑप्शन आहे ऑथेंटिकेशन हिस्ट्री या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं सेकंड पेज तुमच्या समोर ओपन होते. अशा प्रकारे पेज ओपन होते आणि या ठिकाणी बघा आता तारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आहे 2 वेळा. त्यानंतर लॉग इन बटन या ठिकाणी दिलेलं आहे. पण सर्वात पहिलं तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे की सिलेक्ट मॉडिटरी. तर या ठिकाणी यावर क्लिक करायचं आणि तुमच्यासमोर जे ऑप्शन ओपन होईल. मग आपण केवायसी कशी केली तर ओटीपी टाकून. आपण ओटीपी टाकून केवायसी केली तर या ठिकाणी बघा सर्वात शेवटचा ऑप्शन आहे ओटीपी. या ऑप्शनवर क्लिक करायचं. ऑप्शन सिलेक्ट केलं. आता बघा तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणावरून तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची आहे. तुम्हाला आता माहीतच नाही की तुम्ही कोणत्या तारखेला ओटीपी टाकला होता किंवा कोणत्या तारखेला केवायसी पूर्ण केली. काही बहिणींनी आता एक्झाम्पलसाठी 1 तारखेला ओटीपी टाकला, त्यानंतर त्यांना प्रॉब्लेम येत राहिले आणि 5 ते 6 तारखेला त्यांची ओटीपी सबमिट झाली. मग तारीख कोणती सिलेक्ट करणार? 1 तारखेची सिलेक्ट करणार की 5 तारखेची सिलेक्ट करणार? तर या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम मी क्लिअर करतो. तर बघा आता आपली केवायसीची तारीख काय होती? शासनाने जे काही ऑफिशियल केवायसीची तारीख दिलेली होती ते होती 19 सप्टेंबर 2025. तर सर्वात पहिल्या ऑप्शन मध्ये या ठिकाणी सिलेक्ट करायचं. बघा तारीख या ठिकाणावरून जे कॅलेंडरचं ऑप्शन छोटं दिलेलं आहे त्यावरून सिलेक्ट करून घ्यायचं. इथे क्लिक करायचं आणि तुमच्यासमोर छोटं कॅलेंडर जे आहे ते अशा प्रकारे ओपन होते. मग या ठिकाणी बघा इथे टच करायचं बाजूला, महिना जे काही मंथ आहे ते बॅक करायचे म्हणजे मागे जायचं आणि 19 सप्टेंबर 2025 ही तारीख सिलेक्ट करून घ्यायची. 19 सप्टेंबर 2025 कारण याच दिवसापासून केवायसीची सुरुवात झाली होती. पहिली तारीख आपण सिलेक्ट केली. त्यानंतर बघा आता दुसरी तारीख या ठिकाणी कॅलेंडरवर क्लिक करायचं आणि दुसरी तारीख या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायची. आता दुसरी तारीख कोणती सिलेक्ट करायची? तर आजची तारीख, ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ती शेवटची तारीख जी आहे ते सिलेक्ट करून घ्यायची. तर बघा डायरेक्ट या कॅलेंडरवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर ऑटोमॅटिकच तारीख येऊन जाईल. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहताय ती तारीख डायरेक्ट सिलेक्ट करा. या ठिकाणी क्लिक करायचं. तारीख सिलेक्ट झाली. त्यानंतर या ठिकाणी ब्ल्यू बटन दिलेलं आहे चेक युअर ऑथेंटिकेशन हिस्ट्री किंवा व्हॅलिडिटी. तर या ठिकाणी बघा या ब्ल्यू बटनवर क्लिक करायचं. या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होते. तुम्हाला पासवर्ड वगैरे काय टाकायचं आहे नंतर हिस्ट्री चेक करताना ते समोर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पण बघा या ठिकाणी वरच्या बाजूला मी पेज थोडं वर करतो. आता या ठिकाणी बघा पूर्ण तुमचे जे काही ओटीपीची आधारची हिस्ट्री आहे ते तुम्हाला क्लिअर या ठिकाणी दिसून येत आहे. पूर्ण ओटीपी आधारची हिस्ट्री. आता बघा आता सर्वात वरच्या बाजूला तुम्हाला एक ओटीपीची हिस्ट्री दिसते. कोणती? आजची तारीख तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आजची तारीख UIDAI लॉग इन म्हणजे आता जी तुम्ही पावती ओपन करण्यासाठी आधार क्रमांक आणि ओटीपी टाकला सर्वात वरच्या बाजूला तुम्हाला तो ओटीपी सक्सेस झालेला जे आहे ते रिसिप्ट दिसून येईल. तर ते आपल्या कामाचं नाही. आपल्याला खाली जायचं आहे आणि या ठिकाणी चेक करायचं आहे. तारीख पाहायची, तारीख चेक करायची आणि DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सक्सेस कुठे दाखवत आहे? DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सक्सेस दाखवत आहे का? आणि या ठिकाणी NA असं ऑप्शन दाखवत आहे का ते पाहायचं. आता तुमचे 4 पेज असेल किंवा 5 पेज असेल, तुम्हाला तारीख माहित नाही. मग काय करायचं? या ठिकाणी बघा आता ओटीपी जर तुम्ही कधी ओटीपी तुमचा फेल झाला, रात्रीच्या वेळेस केवायसी करताना ओटीपी तुमचा 15-20 मिनिटांनी आला, मग तुमची केवायसी फेल झाली तर या ठिकाणी फेलियरचं ऑप्शन सुद्धा तुम्हाला दिसून येते. बघा या ठिकाणी तारीख आहे DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे पण फेलियर आहे. या ठिकाणी फेलियरचा ऑप्शन आलेला आहे म्हणजे तो ओटीपी तुमचा सक्सेस झाला नाही, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर सक्सेस झाला नाही. मग काय करायचं? तर या ठिकाणी बघा पेज दिलेले आहे. या ठिकाणी पेज दिले. आता 3 महिन्याची व्हॅलिडिटी आपण सिलेक्ट केली म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर किंवा तुम्ही जानेवारी मध्ये व्हिडिओ पाहत असाल तर 5 महिन्याची तारीख आपण सेट केली आहे. 5 महिन्याच्या गॅपमध्ये जे काही ओटीपी आले आणि त्यापैकी एक ओटीपी सक्सेस झाला तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर खालच्या बाजूला बघा इथे 1, 2, 3, 4 असे पेजेस दिलेले असेल तुम्हाला किंवा तुम्ही जर कमी ओटीपी टाकले असेल तर एकच पेज तुम्हाला येईल. तुम्ही जर जास्त वेळा प्रयत्न केला असेल, तुमच्या मोबाईलवर जास्त ओटीपी गेले असेल तर 2 ते 3 पेज या ठिकाणी येईल. तर बघा आता पहिलं पेज पाहायचं, दुसरं पेज पाहायचं, तिसरं पेज पाहायचं. कोणत्या तरी एका पेजवर तुमचा ओटीपी असेल तर या ठिकाणी मी शेवटच्या पेजवर क्लिक करतो. आता 4 नंबरचं पेज आपल्याला या ठिकाणी ओपन झालं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काही ओटीपी फेलियर आहे
पण एक OTP 19 सप्टेंबर 2025 तारीख पहा, OTP आणि सक्सेस दिसत आहे. बाजूला बघा DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या गव्हर्नमेंटच्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर आपण हा OTP सबमिट केला. तारीख, OTP म्हणजे OTP मधून तुम्ही KYC केली, त्यानंतर OTP सक्सेस, DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि NA असं ऑप्शन असलं पाहिजे. आणि OTP जर फेल होत असेल तर फेलियर ऑप्शन लिहून येईल. फेलियर बघा दिसत आहे तुम्हाला, आणि 404 म्हणजे एरर, म्हणजे हे OTP आपले सक्सेस झाले नव्हते. तुम्ही जर आधार कार्ड किंवा आधार कार्डचा OTP टाकून अशा प्रकारे चेक केलं आणि 3 ते 4 पेजवर तुम्ही जर शोधलं, जसं मी तुम्हाला तारीख सांगितली सेम तीच तारीख टाकायची. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहताय शेवटची तारीख ती निवडायची आणि पहिली तारीख निवडायची 19 सप्टेंबर 2025. तुम्ही कोणत्याही तारखेला KYC केली असेल तरी तुम्हाला पेज बाय पेज तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं एक ऑप्शन दिसेल की तुमचा OTP सक्सेस झालेला आहे. तर बघा अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही पावती काढू शकता. आता बघा ही पावती तुमच्या समोर आहे, तुम्हाला तुमची तारीख पण मिळाली, OTP सक्सेस झाला असं सुद्धा दाखवत आहे, आणि DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि NA म्हणजे नो ऑब्जेक्शन असा त्याचा अर्थ होतो. तर आता या ठिकाणी बघा खाली डाउनलोड असं ऑप्शन दिलेलं आहे. या डाउनलोडच्या बटनवर क्लिक करायचं. डाउनलोड बटनवर क्लिक केलं, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही पावती आहे, जे PDF आहे ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. गॅलरीमधून PDF वर क्लिक करायचं आणि पासवर्ड टाकायचा. पासवर्ड बघा, आता तुमचं नाव जर सीमा असेल तर SEEM आणि जन्माचं वर्ष बघा, एक्झाम्पल साठी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. SEEM जन्माचं वर्ष टाकायचं त्या पासवर्ड मध्ये आणि पासवर्ड तुमचा ओपन करायचा आणि पावती तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन होईल. आणि ती समोरची पावती जी आहे ती तुम्ही PDF डाउनलोड केला, त्यामध्ये तुम्हाला पाहता येईल की तुमचा OTP कोणत्या दिवशी सक्सेस झाला. आणि त्याचबरोबर ज्या बहिणीने फ्रॉड वेबसाईटवर KYC केलेली आहे त्या बहिणीचा डाऊट सुद्धा या ठिकाणी क्लिअर होईल, आणि त्यांना सुद्धा म्हणजे 100% गॅरंटी होईल की गव्हर्नमेंटच्याच वेबसाईटवर आपला OTP गेलेला आहे आणि गव्हर्नमेंटच्याच वेबसाईटवर आपली KYC सबमिट झालेली आहे. फ्रॉड वेबसाईटवर आपण KYC केली नाही. जरी फ्रॉड लिंकच्या मदतीने डायव्हर्ट झालो असेल तरीही ओरिजिनलच वेबसाईटवर आपली KYC दोन्ही OTP टाकून सबमिट केली. आता ही झाली लाभार्थी बहिणीचा आधार OTP टाकून पावती आपण काढली. सेम टू सेम प्रोसेस पती किंवा वडिलांचा आधार OTP टाकून सुद्धा करायची आहे. सेम टू सेम प्रोसेस अशीच करायची. आणि पासवर्ड ओपन करताना त्यांचं नाव टाकायचं आणि जन्माचं वर्ष टाकायचं, म्हणजे त्यांची सुद्धा पावती तुम्ही डाउनलोड करून पासवर्ड टाकून ओपन करू शकणार आहे. बघा आता ही पावती तुम्हाला कुठेच देण्याची गरज पडत नाही. तुमच्या स्वतःसाठी हे प्रूफ असणार आहे की तुमचे दोन्ही OTP सक्सेसफुल सबमिट झालेले आहे, गव्हर्नमेंटच्याच वेबसाईटवर सबमिट झालेले आहे, कुठे फ्रॉड वेबसाईटवर सबमिट झालेले नाही. आणि यानंतर जर तुम्ही कोणत्या KYC साठी, कोणत्या योजनेच्या KYC साठी जर तुम्ही OTP देत असाल तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता की आपला OTP सबमिट झाला आहे का आणि गव्हर्नमेंटच्याच वेबसाईटवर तो गेला आहे का. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.